नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीमधून जर सवलत घेऊन जर प्रवास करायचा असेल तर NCMC कार्ड आहे ते कंपल्सरी करण्याचा निर्णय जो एस टी महामंडळ आहे तर यांच्या डिपार्टमेंट अंतर्गत घेण्यात आलेला आहे। पुढील आगामी काही काळामध्ये हे कार्ड आहे ते सवलतधारकांसाठी कंपल्सरी केलं जाणार आहे। अजून तरी झाले नाही आहे, पण पुढील काही कालावधीमध्ये हे कंपल्सरी केलं जाणार अशी माहिती लक्षात घ्या परिपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळास प्राप्त झालेली आहे। तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे हे NCMC कार्ड आहे। एस टी महामंडळ असेल आणि त्याचबरोबर जे लक्षात घ्या की जे एजंट आहेत यांच्या माध्यमातून हे NCMC कार्ड काढून दिलं जातं। साधारणतः 1 महिन्यानंतर NCMC कार्ड आहे हे लक्षात घ्या की ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली त्या ठिकाणी तयार येतं। तर आता त्या ठिकाणी येतं। तर आता जर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण जो व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्हिडिओ ज्याच्यासाठी बनवला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे NCMC कार्ड काढण्यासाठी केवळ 199 रुपये इतका शुल्क आकारला जातो। परंतु सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की 199 रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किंवा अगदी कॅश स्वरूपामध्ये पैसे तुम्ही दिले तरी देखील तुमचं कार्ड नोंदणी होत आहे आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळी कार्ड संबंधित ठेकेदाराकडे किंवा एजंटकडे येतंय त्यावेळी त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आहे तो आकारला जातो। याच्यामध्ये काही ठिकाणी 30 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि आपल्याला ऐकण्यात आलेलं आहे की 200 रुपयापर्यंतचं जे शुल्क आहे एक्स्ट्रा शुल्क म्हणजेच एक्स्ट्रा पैसे या एजंट मार्फत घेतले जात आहेत। जर अशी बाब तुमच्या निदर्शनास आली तर त्वरित तुमच्या जवळचे असणारे एस टी महामंडळाचं डेपो आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यायची आहे का जे महामंडळ मंत्री आहेत तर जे सरनाईक आहेत तर यांनी स्पष्ट नोटीस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सवलतधारक नागरिक आहेत यांना दिलेली आहे की NCMC कार्ड काढण्यासाठी जे एजंट आहेत तर यांनी केवळ 199 रुपये हा नाममात्र नोंदणी शुल्क आहे एवढाच घ्यायचा आहे। याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पैसे एजंटना द्यायचे नाही आणि किंवा अधिकृत एजंट जर 199 पेक्षा जास्त पैसे घेत असेल, ॲक्टिव्हेशन चार्जेस सांगत असेल, 30 रुपये सांगत असेल, 50 सांगत असेल किंवा 100 सांगत असेल तर त्वरित त्यांची बाब आहे ही बाब आहे जवळच्या एस टी महामंडळामध्ये निदर्शनास आणून द्यायची आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे लायसन आहेत ते रद्द केले जाणार असल्याची सूचना संबंधित जे मंत्रिमंडळ आहे जे सरनाईक आहे तर यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे। त्यामुळे लक्षात घ्या की NCMC कार्ड तुम्ही काढत असाल तर केवळ 199 रुपये देऊनच तुम्हाला काढायचं आहे। वरतून जर ॲक्टिव्हेशन चार्जेस किंवा इतर जे पैसे मागितले जात असतील तर मात्र तुम्हाला ते देण्याची गरज नाही आहे। पण एक मात्र बाब आहे की आम्ही 100 रुपये देतो आणि 100 रुपयाचा रिचार्ज आम्ही करून देतोय तर मात्र तुम्ही ते पैसे देऊ शकता, कारण का रिचार्जच्या माध्यमातून पैसे तुमच्या कार्डमध्ये येणार आहेत। पण ॲक्टिव्हेशन चार्जेस किंवा इतर शुल्क जर मागितला जात असेल तर मात्र तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही आहे। तुम्ही या संदर्भातलं ते परिपत्रक असेल किंवा जे अधिकृत घोषणा आहे ती देखील एजंटना दाखवू शकता आणि तरी देखील एजंट ऐकत नसतील तर तुम्हाला जवळच्या असणारी एस टी महामंडळामध्ये कंप्लेंट तक्रार करायचे आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे नवीन NCMC कार्ड काढायचं असेल तर 199 रुपये आणि जर जुनं असेल तर बदलायचं असेल तर 149 रुपये इतका शुल्क आकारला जातो। इतर कुठलाही शुल्क रिचार्ज शिवाय म्हणजे रिचार्ज करायचं असेल तर तुम्हाला पाहिजे तसा रिचार्ज तुम्ही करू शकता, पण ॲक्टिव्हेशन चार्जेस जर तुमच्याकडून घेतले जात असेल तर मुळीच तुम्ही देऊ नका। तर ही आताची अपडेट आहे। तर अशा प्रकारे एजंट जर फसवणूक करत असेल तर त्वरित ही बाब संबंधित डिपार्टमेंट म्हणजे तुमच्या जवळच्या असणारे एस टी महामंडळामध्ये जाऊन तुम्हाला या संदर्भातले तक्रार करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। याचबरोबर लक्षात घ्या की एस टी महामंडळामध्ये जे NCMC कार्ड तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त शुल्क घेतला जात नाही। सध्या सवलतधारकांसाठी NCMC कार्ड आहे ते उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। रिचार्जची प्रोसेस अजून उपलब्ध झाली नाही आहे, आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे NCMC कार्ड जे आहे ते पुढील आगामी काळामध्ये सगळ्यांना कंपल्सरी अनिवार्य होणार असल्याची सूचना संबंधित प्रत्येक मंडळाला आलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर NCMC कार्ड काढून घ्यायचे। सध्या गर्दी कमी आहे, ज्यावेळी कंपल्सरी होईल नोटीस येईल त्यावेळी सगळ्यांची गर्दी वाढणार आहे। तर अशा प्रकारे एस टीमधून जे सवलतधारक आहेत तर अशा सर्वांना NCMC कार्ड काढायचं आहे, फक्त अतिरिक्त कुठलाही शुल्क द्यायचा नाही। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।